पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान विरोधात आणखी एक कठोर भूमिका घेतली। इस्लामाबादमध्ये आयोजित पत्र सार्क परिषदेला भारत हजेरी लावणार नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातर्फे देण्यात आली। येत्या नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये सार्क देशांची परिषद आयोजित करण्यात आली, मात्र भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला हजेरी लावणार नसल्याची माहिती आहे। उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर कठोर पावलं उचलल्याचंही पाहायला मिळतंय। एका देशानं परिषदेसाठी प्रतिकूल वातावरण निर्माण केलंय, असं भारतातर्फे सार्कच्या अध्यक्षांना सांगण्यात आलं। भारतासोबतच अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भूतान हे देशही सार्क परिषदेला कैद हजेरी लावण्याची शक्यता आहे। सहकार्य आणि शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवण्याबाबत भारत प्रयत्नशील राहील, मात्र दहशतीच्या वातावरणात ते राखले जाऊ शकत नाहीत, असं स्पष्ट मत भारतानं मांडलं आहे। India has conveyed to the current SAARC chair Nepal that increasing cross-border terrorist attacks in the region and growing interference in the internal affairs of member states by one country have created an environment that is not conducive to the successful holding of the 19th SAARC summit in Islamabad in November 2016. In the prevailing circumstances, the government of India is unable to participate in the proposed summit in Islamabad. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांना समन्स बजावलं। तसंच उरी हल्ल्याचे पुरावे देखील बासित यांना सोपवण्यात आले। या दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याचा मार्ग दाखवणाऱ्या दोघा जणांची नावंही पाकिस्तानला देण्यात आली। फैजल हुसेन आणि यासिन खुर्शीद अशी या दोघांची नावं आहेत। हे दोघेही पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादचे रहिवासी आहेत। मोहम्मद काबीर आवान आणि बशरत हे या दोघांचे हस्तक होते, अशी माहितीही पाकला देण्यात आली। परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ही माहिती दिली। त्यामुळे आता तरी पाकिस्तान कारवाई करणार की भारतावरच आरोप करणार हे पाहावं लागेल। उरी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची चहूबाजूंनी कोंडी करण्यास सुरुवात केली। भारतानं पाकिस्तानला 1996 साली दिलेला मोस्ट फेवर नेशनचा दर्जा काढून घेण्याच्या विचारात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत विचारविनिमय करण्यासाठी येत्या 29 सप्टेंबरला विशेष बैठक बोलावली आहे। महत्त्वाचे उच्चपदस्थ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। दरम्यान दोन देशांदरम्यान चांगला व्यापार होण्यासाठी एका देशाकडून दुसऱ्या देशाला मोस्ट फेवर नेशनचा दर्जा बहाल केला जातो। त्यामध्ये व्यापारात इतर देशांच्या तुलनेत त्या देशाला प्राधान्य दिलं जातं। मात्र आता या संबंधांचं भवितव्य 29 सप्टेंबरला ठरणार आहे। पाकिस्तानी कलाकार फवाद खान, महिरा खान आणि अली जफर यांनी भारत सोडला। मनसेच्या अल्टिमेटमवर त्यांनी आपले गुडघे टेकवलेत। उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेनं त्यांना 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता। फवाद, महिरा, अनुष्का, ऐश्वर्या, रणवीर यांचा ए दिल है मुश्किल हा सिनेमा 28 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे। परंतु उरी हल्ल्यानंतर भारत देश सोडावा अशी धमकी मनसेनं दिली होती। अल्टिमेटमवर त्यांनी भारत सोडला। कलाकारांनी भारत सोडल्यानंतर पाकिस्तानी मीडियानं भारतावर टीका केली आहे। 9 लाखांची लाच घेतल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या उद्योग मंत्रालयाचे माजी महासंचालक बी.के. बन्सल यांनी आपल्या मुलासह दिल्लीतल्या राहत्या घरी आत्महत्या केली। 16 जुलैला बन्सल यांनी मुंबईतल्या एका औषध कंपनीकडून 9 लाखाची लाच घेतल्याचा आरोप झाला होता। 19 जुलैला सीबीआयनं बी.के. बन्सल यांना अटक केली, घराची झडती घेतली। सगळ्या मानहानीचा ताण न सहन झाल्यानं 2 दिवसात म्हणजेच 22 ऑगस्टला पत्नी सत्यमाला आणि 28 वर्षाची मुलगी नेहानं आयुष्य संपवलं। त्यानंतर बन्सल यांनीही आपल्या मुलासह आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे।